मंत्री शंभूराज देसाई यांनी फलटण नगर परिषदेचे शिवसेनेचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या सभेमध्ये विरोधकांवर हल्लाबोल केलाय। फलटणमध्ये दबाव तंत्र चालणार नाही, समोरून कोणी आरे केलं तर त्याच्या 10 पट आवाज कार्य करण्यासाठी ताकद असल्याचा इशारा शंभूराज देसाई यांनी दिलाय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये अखेर भाजप शिवसेना यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झालाय। भाजप शिवसेना आरपीआयला सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान जागा वाटपाची चर्चा देखील अंतिम टप्प्यात आल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर काँग्रेसच्या ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी गंभीर आरोप केले। त्यांनी कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय। उईके यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतल्यानं त्यांनी कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप तेलंगे यांनी केलाय। दरम्यान हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाबाबत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलंय। जागा वाटपांसंदर्भात अद्याप स्पष्टता नसल्यानं सर्व जागांवर मुलाखती घेतल्या जात आहेत, तर काही जागांवर एकमत झालं असून उर्वरित 84 जागांवर भाजप शिवसेनेची बोलणी सुरू असल्याचं शिरसाट म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शरद पवारांनी साथ सोडली आहे, तर त्यांच्यासोबत कोणी यायला तयार नसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलंय। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ही शेवटची निवडणूक असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलंय। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपची टीम घोषित करण्यात आली आहे। भाजपकडून 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे। या समितीमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल, विनोद तावडे, अमित साटम, आशिष शेलार, राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांचा यामध्ये समावेश आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे, कारण ठाण्यात महायुती एकत्र लढणार नसल्याचं चित्र आहे। शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपच्या नेत्यांनी नकार दिलाय, त्यामुळे ठाण्यात शिवसेना भाजपमध्ये वाद निर्माण झाला। वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर आज ईव्हीएम आणि मतदान साहित्याची तपासणी केली जाते आहे। तसंच मतदान केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे। मतदान पथक सुद्धा विविध मतदान केंद्रांवर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे। राजकीय दृष्ट्या संवेदनशील शहरामध्ये यंदा स्थापनेनंतर प्रथमच निवडणूक होती आहे। नगर परिषदेच्या 22 नगरसेवक जागा आणि एका नगराध्यक्षपदासाठी हे मतदान होणार आहे। मुंबई महापालिकेत बिल्डर, राजकारणी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचं साठलोट आहे, असं मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलंय। तसंच या भ्रष्ट अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी सावंत यांनी केली। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे। अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी महापालिका निवडणूक प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत। जवळपास 130 मतदार याद्यांची विक्री झाली असून महापालिकेला 1 लाखांचा महसूल मिळाला आहे। आळंदीमध्ये मतमोजणीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली। आवश्यक पोलीस बंदोबस्त आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे। जालना महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा 9 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे। अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी 5,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर अनुसूचित जाती, जमाती आणि महिला राखीव उमेदवारांसाठी 2,500 रुपये निश्चित करण्यात आले। पुणे महापालिका निवडणुकीसाठी सुट्टीच्या दिवशी ही कामकाज सुरू राहणार आहे। महापालिकेच्या राखीव जागा लढवण्यासाठी उमेदवारांना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे। निवडणूक काळामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र घेण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू राहणार आहे। पुणे महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर ही मतदार याद्या कार्यकर्त्यांना मिळत नाही आहेत। मतदार याद्याबाबत किती शुल्क करायचं याची स्पष्टता नसल्यानं महापालिकेने याद्या दिलेल्या नाहीत, त्यामुळे महापालिकेकडून आता फक्त नोंदणी करून घेतली जात असल्यानं राजकीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। राज्य निवडणूक आयोगाने राखीव जागांवरील उमेदवारांसाठी महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत। निवडणूक लढवण्यासाठी केवळ जात प्रमाणपत्र पुरेसं नसून जात वैधता प्रमाणपत्र किंवा त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा जोडणं बंधनकारक आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी हे महत्त्वाचे नियम स्पष्ट करण्यात आले।